नमस्कार. आज आपण एका खूपच सोप्या आणि मजेशीर कृतीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कृती आहे जी घरातल्या साध्या वस्तूंमधून मुलांमध्ये लिहिण्यासारखी महत्त्वाची कौशल्य विकसित करू शकते. चला तर मग पाहूया वस्तू गुंडाळण्याचा हा साधा खेळ किती फायदेशीर ठरू शकतो. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी खेळ कसा खेळायचा हे बघू. मग त्यासाठी काय काय लागतं ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी ही कृती कशी बदलायची हे समजून घेऊ. यातून मुलांना नक्की काय शिकायला मिळतं आणि शेवटी तुम्ही हे लगेच कसं करून बघू शकता यावर बोलूया. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. हा एक असा खेळ आहे जो मुलांना फक्त आवडेलच असं नाही, तर त्यांच्या रोजच्या निरीक्षणांवर आधारित आहे. आपण रोजच्या आयुष्यात या गोष्टी पाहतोच, नाही का? आई किती छान साडीच्या किंवा कपड्यांच्या घड्या घालते, किंवा बाहेर जाताना आपण सटई गुंडाळून ठेवतो. यामुळे वस्तू सुरक्षित राहतात आणि जागाही वाचते. तर आज आपण बरोबर हाच खेळ खेळणार आहोत. अगदी चटईची सुरुळी करण्यापासून ते डबा रुमालात बांधण्यापर्यंत हे सगळं कसं करायचं ते पाहूया. तर मग हा मजेशीर खेळ सुरू करण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागतील, चला पटकन बघून घेऊया. या खेळाची सगळ्यात छान गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणायची गरज नाही. घरातले छोटे रुमाल, जुनी वर्तमानपत्र, रिकामे खोके आणि बांधण्यासाठी एखादा साधा दोरा किंवा रिबिन, हे सगळं आपल्या घरात सहज मिळतं. म्हणजे हा खेळ कधीही आणि कुठेही सुरू करता येतो. ओके, आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. चला बघूया की वेगवेगळ्या वयोगटानुसार हा खेळ अजून इंटरेस्टिंग कसा बनवता येईल. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयातना त्यांच्या मोठ्या स्नायूंना मजबूत करणं महत्त्वाचं असतं, ज्यामुळे त्यांना धावणं, उड्या मारणं सोपं जातं. आणि त्यासाठी सुरुळी करणे म्हणजेच रोलिंग ही एक उत्तम कृती आहे. हे खूप सोपं आहे बघा. मुलांना जमिनीवर एक छोटी चटाई पसरून द्यायची आणि त्यांना एका बाजूने हळूहळू गोल करत दुसऱ्या टोकापर्यंत यायला सांगायचंय. ती पूर्ण गुंडाळून झाल्यावर ती उचलून कोपऱ्यात ठेवायला सांगा. पाहिलं किती सहज त्यांच्या मोठ्या स्नायूंना व्यायाम मिळतो. अजून एक गंमत आहे त्यांना जुन्या वर्तमानपत्राचा कागद द्या आणि त्याची अगदी स्ट्रॉ सारखी बारीक सुरळी करायला शिकवा. या छोट्याशा कृतीतून त्यांच्या बोटावर नियंत्रण मिळायला सुरुवात होते. आता पुढचा टप्पा 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी आपण हीच कृती थोडी पुढे नेणार आहोत. इथे आपण त्यांना वस्तू गुंडाळायला म्हणजे रॅप करायला शिकवणार आहोत. मुलांना त्यांचा डबा आणि एक रुमाल द्या. त्यांना शिकवा की डबा रुमालाच्या बरोबर मध्यभागी कसा ठेवायचा आणि मग चारही कोपरे दुमडून तो व्यवस्थित कसा झाकायचा. जमलं तर एक साधी गाठ कशी मारायची हेही नक्की दाखवा. यातून त्यांना वस्तूचा आकार आणि तो कसा झाकता येईल याची कल्पना यायला लागते. आणि याच वयोगटासाठी एक मजेशीर चॅलेंज आहे, गिफ्ट रॅपिंग. त्यांना एक रिकामं खोकं आणि कागद द्या, पण एक अट आहे. चिकटपट्टी किंवा डिंक वापरायचं नाही, फक्त हाताने दाबून धरायचं. यातून त्यांना किती दाब द्यायचा आणि गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकायला मिळतं. आता वळूया मोठ्या गटाकडे, म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. इथे आपलं लक्ष अचूकता आणि नीटनेटकेपणा यावर असणार आहे, कारण यासाठी आता थोडी जास्त प्रगत कौशल्य लागतात. या वयात मुलं पुस्तकाला किंवा वहीला कव्हर घालायला शिकू शकतात. त्यांना कागद कसा मोजायचा, तो व्यवस्थित कसा दुमडायचा आणि त्याचे कोपरे कसे सफाईदारपणे आत घालायचे हे दाखवा. यासाठी खरंच खूप एकाग्रता आणि अचूकता लागते. यासोबतच रुमाल किंवा टॉवेलच्या एकदम नीट घड्या घालण्याचा सराव करणं आणि गुंडाळलेल्या वस्तूवर दोऱ्याने गाठ मारायला शिकवणं, यामुळे त्यांच्या बोटांचं कौशल्य आणखी पक्कं होतं. तर आपण पाहिलं की हा खेळ किती मजेशीर आणि वेगवेगळ्या प्रकारे खेळता येतो. पण या खेळातून मुलांना नेमकं काय शिकायला मिळतं? चला आता याचे फायदे पाहूया. या कृतीचा सगळ्यात मोठा फायदा आहे सूक्ष्म स्नायूंचा विकास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फाईन मोटर स्किल्स असं म्हणतो. आता सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे हाताच्या आणि गोटांच्या लहान लहान स्नायूंना ताकद मिळते आणि हेच स्नायू मुलांना पुढे जाऊन पेन्सिल धरायला आणि अक्षरं लिहायला मदत करतात. किती महत्त्वाचं आहे नाही का? थोडक्यात सांगायचं झालं तर या एका खेळातून 4 महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. पहिलं, हाताच्या बोटांची ताकद आणि लवचिकता वाढते. दुसरं, डोळे आणि हातांमध्ये ताळमेळ बसतो. तिसरं, आपल्या वस्तू वापरून झाल्यावर व्यवस्थित गुंडाळून ठेवण्याची म्हणजे नीटनेटकेपणाची सवय लागते. आणि चौथं, कोणतीही गोष्ट करताना एक ठरलेला क्रम असतो हे मुलांना नकळतपणे समजतं. आता हे सगळं ऐकून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की हे करून पाहिलं पाहिजे. चला तर मग शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आता तुमची पाळी.
हा खेळ इतका सोपा आणि प्रभावी आहे की तो लगेचच करून पाहता येतो. तर मग आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत कोणती वस्तू गुंडाळणार आहात? एखादी चटई, डबा की पुस्तक? नक्की करून बघा आणि त्यांच्यासोबत खेळताना त्यांच्या विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा करा.